देशभरातून नीटच्या 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला, कारण पेपर फुटीमुळे 3 तारखेला विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षाच रद्द करण्यात आली। या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। नीटच्या 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय। 3 मेला झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे 2 दिवसांआधीच पेपर फुटला होता। विशेष म्हणजे देश पातळीवर नीटच्या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आहे। 30 वर्षीय शुभम खैरनारला अटक करण्यात आली आहे, तर विविध राज्यातले एकूण 15 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, ज्यात पुण्यातलाही एक जण ताब्यात आहे। तर आपला मुलगा निर्दोष असल्याचं शुभम खैरनारच्या वडिलांचं म्हणणं आहे। नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला, आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो, आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। लीक झाला ते आरोप तो होणारच आहे, आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच, पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे। मेडिकलच्या प्रवेशासाठी देश पातळीवर नीटची परीक्षा घेतली जाते, ज्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षा देतात। पण आता नीटसारखे पेपरही लीक होण्यापासून आपली यंत्रणा वाचवू शकली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे। देशात जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती, ज्यात महाराष्ट्रातले 2.5 लाख विद्यार्थी आहेत। देशात 42 तास आधीच पेपरची प्रश्नपत्रिका इंस्टाग्रामवर आली। 10 ते 15 लाखांना पेपरची विक्री झाल्याचा पोलिसांना संशय आहे। आता नव्यानं होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधीच्याच परीक्षा केंद्रावर यावं लागेल। परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केलं जाणार आणि पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। सरकार कहाँ है? आज जिन लोगों ने पूरी मेहनत और ईमानदारी से नीट के पेपर की तैयारी की, आज उनके भविष्य को 5-5 हजार 10-10 हजार में जो है व्हाट्सएप पे और टेलीग्राम ग्रुप में जो है बेचा गया है। मैं सरकार से मांग करता हूं कि सरकार जो दोषी हैं उनके खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई करे, और जो भी इसमें शामिल है उनको कड़ी सजा मिले। इस तरीके से अगर पेपर लीक होते रहेंगे, मोदी सरकार और एनटीए पेपर कराने में कामयाब नहीं है। 8 दिवसामध्ये आता पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा केली जाईल, म्हणजे नव्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना। एमपीएससी असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाला नाही। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय, आणि महाराष्ट्रापासून ते राजस्थान आणि उत्तराखंडपर्यंत तपास सुरू झालाय। पण खेदाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी एंट्रन्सची परीक्षाही सुरक्षित राहिलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। Co-presented by Vimal, बोलो जुबान केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।